हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. स्वागत करत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे बघा स्वामिनी आणि शिवांश झोपलेले आहेत. मी आज सकाळी लवकर उठले होते. उठल्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली. त्याच्यानंतर मी देवपूजा केली आणि नाश्ता करण्यासाठी बघा मी आज चिप्स चिवडा घेतलं होतं, शेंगदाणे घरामध्ये जे होतं ते. कारण की हे दोघं झोपले होते. मी म्हटलं ते दोघं उठल्यानंतर नाश्त्याचं बनवावं. मग त्यानंतर ते दोघं उठले. मी नाश्ता वगैरे बनवला. आमच्यासाठी पोहे बनवले होते, स्वामिनीसाठी स्वामिनीचा नाश्ता बनवला. आमचा नाश्ता वगैरे झाला. मग मी त्यानंतर शिवांश आणि स्वामिनीला आंघोळ घातली आणि त्यानंतर लगेच मशीन लावली कपड्याची. मग त्यानंतर मी बघा दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. तर आज मी बनवणार होते मटकी आणि बटाट्याची पातळ रस्सा भाजी. तर इथे बघा मी भाजीसाठी मटकी घेतलेली आहे, काल रात्री भिजवत घातली होती. मटकी तिला स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीमध्ये ठेवून दिली आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, बटाटा एक कापून घेतला होता. तर ह्याच्यामध्ये मी कुठलंही वाटण न घालता कांदा टोमॅटो घालून नुसती बटाटा आणि मटकीची रस्सा भाजी करणार होते. तर बघा मी सुरुवातीला कुकर ठेवला गॅस चालू करून. त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं. जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये जो आपला बारीक चिरलेला कांदा होता तो त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेतला. मग कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला. तो चांगला गाळ शिजोस्तोपर्यंत शिजू दिला. मग त्यामध्ये आपले मसाले ॲड केले. मसाले पण सगळे व्यवस्थित एकत्र करून चांगलं परतून दिलं आणि झाकण ठेवून त्याला तेल सुटेस्तोपर्यंत परतून दिलं. मसाले चांगले परतल्यानंतर बघा तेल सुटलं होतं. त्याच्यानंतर मग मी मटकी आणि बटाटा गॅस मोठा करून 1 मिनिटभर परतून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे, म्हणजे जेवढी मला पातळ भाजी पाहिजे होती तेवढं त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. वरतून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण लावून कुकरची शिट्टी काढून घेतली. तर इथे बघा एका साईडला भाजी देखील झाली होती आणि माझ्या चपात्या पण बनवून झाल्या होत्या. तर म्हटलं जेवण करून घ्यावं, कारण स्वामीने बाहेर झोपली होती आणि शिवांशचं चाललं होतं खेळणं. मग शिवांशला म्हटलं जेवण करून घे. मग शिवांशला पण जेवायला दिलं आणि मी पण जेवायला जस्ट बसलेच की स्वामिनी लगेच उठली आणि माझ्यापाशी येऊन बसली. तिचं म्हणणं की पहिलं मला घेऊन बस. मग जेवता जेवता तिच्यासोबत खेळलं, तिला घेतलं होतं. त्यानंतर बघा जेवण झाल्यानंतर मी स्वामिनीसाठी कुकर लावला होता भाताचा आणि लगेच भांडे घासायला सुरुवात केली. मी भांडे घासता घासता स्वामिनी किचनमध्ये येऊन माझ्यासोबत आहे ना खेळत होते माझ्या पायाच्या इथं. मग एका साईडला भांडी घासता घासता मी 3दा तिला तिकडे नेऊन ठेवली. ती परत येत होती. मग भांडे वगैरे घासून झाल्यानंतर कुकर झाला. मग मी गॅस बंद केला, कुकर एका साईडला ठेवला आणि गॅस वगैरे धुवून घेतला. किचन स्टाईल वगैरे धुवून घेतली, वट्टा वगैरे धुवून घेतलं. सगळं क्लिनिंग वगैरे झालं. तर बघा क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मग मी स्वामिनीला जेवण चारलं दुपारचं. त्याच्यानंतर मग मी म्हटलं थोडा वेळ झोपावं. तर मी झोपल्यानंतर मी ह्या दोघांना पण झोपवलं आणि मग मी झोपले म्हणून ते दोघं झोपलं. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि थोडासा चहा ठेवला माझ्यासाठी. मग शिवांश आणि स्वामिनीसाठी मी रवा बनवला होता. मग त्या दोघांना रवा खायला घातला. त्याच्यानंतर दोघांचं आवरलं आणि संध्याकाळची स्वामिनीला चक्कर मारायला त्याची सवय झाली. तर मग मी माझं आवरून झालं की त्या दोघांना थोडा अर्धा 1 तास बाहेर फिरवते. शिवांश खेळत बसतं. मग मी स्वामिनीला घेऊन घरात येते. मग आल्यानंतर संध्याकाळचं रुटीन चालू होतं. तर बघा मी 2 मुलांना घेऊन माझं डेली रुटीन, म्हणजे मी घरातील कामं कशी करते 2 मुलांना घेऊन, हे व्हिडिओमध्ये शेअर करत असते. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असाच छान सपोर्ट करत राहा. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांनी आपली काळजी घ्या.